Hello students, today we are going to study maths. In this video, we are studied about chapter 17, circle, chord and arc. Practice set 17.1 and 17.2. तर आज या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.1 and 7.2 अभ्यासणार आहोत. Question first. In a circle with center P, chord AB is drawn of length 13 cm. Segment PQ perpendicular chord AB, then find QB. पहा, सर्कलमध्ये P हा सेंटर आहे. chord AB is drawn of length 13 cm. AB ची लेंथ आहे 13 cm. PQ perpendicular AB. PQ ही AB ला परपेंडिक्युलर, सेगमेंट PQ हा AB ला परपेंडिक्युलर आहे. देन फाइंड QB. आपल्याला QB ची लेंथ विचारलेली आहे. सोल्यूशन. सेगमेंट PQ परपेंडिक्युलर कॉर्ड AB इज गिवन. PQ परपेंडिक्युलर AB हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. लेंथ QB इज इक्वल टू हाफ इंटू लेंथ AB. आता QB इज इक्वल टू हाफ इंटू लेंथ AB कशावरून आले? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. तर सेंटरमधून जो परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला असतो तो परपेंडिक्युलर कॉर्डला काय करतो? बायसेक्ट करतो, म्हणजे त्याचं 2 इक्वल पार्ट्समध्ये रूपांतर करतो. ह्या ठिकाणी ही प्रॉपर्टी तुम्ही अभ्यासलेली आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. त्यामुळं QB इज इक्वल टू काय येणार आहे? हाफ इंटू AB is equal to half into length of AB is 13, half into 13 means 13 upon 2. जर आपण 13 ला 2 ने डिवाइड केले, 13 divided by 2, 2 6 12, remaining 1 point, take 0, 2 5 10, 10 minus 10 0, means length QB is equal to 6.5 centimeter. जर आपल्याला AQ विचारली तर AQ सुद्धा किती येणार आहे? 6.5 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 2. रेडियस ऑफ ए सर्कल विथ सेंटर O इज 25 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. पहा, O हा सेंटर आहे सर्कलचा. सर्कलची रेडियस आहे 25 सेंटीमीटर. OD इज 25 सेंटीमीटर. आपल्याला O पासून या P पर्यंतचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. कॉर्डची लेंथ दिलेली आहे 48 सेंटीमीटर. आता आपण यापूर्वी काय शिकलो? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड ही प्रॉपर्टी आपण अभ्यासलेली आहे. त्यामुळे CDची लेंथ जर 48 असेल तर CP आणि PD ची लेंथ प्रत्येकी किती असणार आहे? 24 सेंटीमीटर. मीन्स PD is 24 सेंटीमीटर, OD is also PD is 24 सेंटीमीटर, OD is 25 सेंटीमीटर आणि OP आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे रेग्युलरचं एक्झाम्पल सॉल्व करतोय, त्यामुळे आपण प्रोसेसने जाणार आहोत. समजा हे एक्झाम्पल तुम्हाला स्कॉलरशिप एक्झामला विचारलेलं असेल तर आपण डायरेक्ट ओरली आन्सर कसं काढायचं ते तुम्हाला अगोदर सांगते मी. इथं OP हा परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे ट्रँगल OPD हा काय झाला? राईट अँगल ट्रँगल झाला. त्यामध्ये PD 24 आहे आणि OD 25 आहे. तर 7 24 25 हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. त्यामुळे OP हे डिस्टन्स 7 येणार आहे. पण हे कधी? जर स्पर्धा परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिप परीक्षा असेल तर तुम्ही असं डायरेक्ट आन्सर लिहू शकता, म्हणजे OP हे डिस्टन्स 7 सेंटीमीटर आहे. आता आपण प्रोसिजरने जाणार आहोत. सोल्यूशन. सेगमेंट OP परपेंडिक्युलर कॉर्ड CD इज अ गिवन. PD इज इक्वल टू हाफ इंटू CD. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. आता OP हा CDला बायसेक्ट करणार आहे, त्यामुळे PD किती येणार आहे? हाफ इंटू CD. लेंथ CD इज 48, therefore PD इज इक्वल टू हाफ इंटू 48. And half into 48 means 48 divided by 2 and 48 divided by 2 is 24. Length PD is equal to 24 centimeter. In triangle OPD, angle OPD is 90 degree. Therefore, according to Pythagoras theorem,
Hypotenuse square is equal to sum of square of other two sides. Therefore, OD square is equal to OP square plus PD square by Pythagoras theorem. Length OD is 25. 25 square is equal to OP is 24. 24 square. OP is not given. OP square plus PD is 24. 24 square. आता हा 24 स्क्वेअर इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. 25 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ OP स्क्वेअर. तर 25 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर म्हणजेच काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर आपण एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी लिहितो. असंही तुम्ही सॉल्व करू शकता. किंवा 25चा स्क्वेअर करायचा, 24चा स्क्वेअर आणि दोघांचं सबट्रॅक्शन. पहा 25 square minus 24 square means 25 plus 24, 25 minus 24 is equal to length OP square. आता 25 plus 24 49 आला into 25 minus 24 is 1 is equal to OP square. 49 1 is 49. OP square is equal to 49 means OP is equal to square root of 49, taking square root on both the sides. 49 हा 7चा स्क्वेअर आहे, therefore OP is equal to 7 centimeter. Therefore the distance of the chord from the center of the circle is 7 centimeter. आता तुम्हाला या प्रोसेसने जायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता. 25चा स्क्वेअर येतो 625, 24चा स्क्वेअर येतो 576. सबट्रॅक्शन करा. 15 minus 6 9, 12 minus 8 4, 0 49 means OP square is equal to 49. OP is equal to square root of 49. OP is equal to 7. म्हणजे ॲन्सर तेच येणार आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. O is the center of the circle. O हा सेंटर आहे, सर्कलचा सेंटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ द रेडियस. आपल्याला रेडियसची लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. इफ द कॉर्ड ऑफ लेंथ इज 24 सेंटीमीटर. ए बी ही कॉर्ड आहे, तिची लेंथ आहे 24 सेंटीमीटर. इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कलपासून त्या कॉर्डचं डिस्टन्स आहे 9 सेंटीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे गणितसुद्धा समजा स्कॉलरशिप किंवा स्पर्धा परीक्षेला विचारलं तर आपण डायरेक्ट ॲन्सर कसं काढायचं ते सांगते. ए ओ आपण कनेक्ट केला. ओपासून इथं आपण नाव देऊया, समजा पी दिलं तर ओपासून पीपर्यंतचं डिस्टन्स आहे 9 सेंटीमीटर. ए बी आहे 24 म्हणजे ए पी येणार 12. आता ए पी 12 का आला, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्स द कॉर्ड. त्यामुळं हा पी हा पॉईंट ए बीला बायसेक्ट करेल म्हणजे ए पी येईल 12, ओ पी आहे 9 आणि ए ओ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 3 4 5 हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. तर तुम्ही पटीची त्रिकुटं अभ्यासलेली आहेत आणि अभ्यासली नसतील तर जरूर अभ्यासा. 3 त्रिक 9, 3ला 3ने गुणल्यानंतर 9 आले. 4 त्रिक 12, 4ला 3ने गुणल्यानंतर 12 आले. मग 5ला पण 3ने गुणायचे, 5 त्रिक 15 म्हणजे रेडियस किती येणार आहे, 15 सेंटीमीटर येणार आहे. एओ इज 15 सेंटीमीटर. हे झालं स्पर्धा परीक्षेसाठी. आपल्याला हेच एक्झाम्पल रेग्युलरने सोडवायचं असेल रेग्युलरला तर प्रोसेसने जावं लागेल. आपण सॉल्व करूया. सोल्युशन. सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी इज गिवन. ओ पी इथं नाव पीच आहे, इथं दिलेलं नाही, आपण देऊया. ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी इज गिवन. ए पी इज इक्वल टू हाफ ए बी बिकॉज परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. आता इथं सर्कलमध्ये काय चेंज केलं आहे पहा, ए ओ जॉईन केलं आहे आणि ए ओ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ए पी इज इक्वल टू हाफ इंटू 24 मीन्स 12 सेंटीमीटर. ए पी मिळाला 12 सेंटीमीटर. ओ पी माहीत आहे 9 सेंटीमीटर. ए ओ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इन ट्रँगल ए ओ पी अकॉर्डिंग टू पायथागोरस थिरम. तर पायथागोरस थिरमप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करूया. पहा, इन ट्रँगल ओ पी ए, ट्रँगल ओ पी ए, अँगल ओ पी ए इज 90 डिग्री. देअरफॉर ए ओ स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस ए पी स्क्वेअर बाय पायथागोरस थिरम. AO square is equal to OP is 9, 9 square plus AP, length of AP is 12, 9 square plus 12 square, 9 square is 81, 12 square is 144, 81 plus 144 is 225,
AO square is equal to 225 means AO is equal to square root of 225. Therefore, AO is equal to 15 centimeter. Therefore, the length of radius of the circle is 15 centimeter. म्हणजेच रेडियस किती आलेली आहे 15 सेंटीमीटर आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. C is the center of the circle whose radius is 10 centimeter. Find the distance of the chord from the center if the length of the chord is 12 centimeter. काय सांगितले पहा, C is the center of the circle. C हा सर्कलचा सेंटर आहे. whose radius is 10 centimeter. Radius आहे 10 centimeter. Find the distance of the chord from the center if the length of the chord is 12 centimeter. AB 12 centimeter दिलेली आहे, AC 10 centimeter आहे आणि CD आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सोल्युशन. लेट सेगमेंट AB be the chord of the circle with center C. Draw segment CD परपेंडिक्युलर AB. तर CD हा ABला परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला आहे. AD इज इक्वल टू हाफ इंटू AB. व्हाय? बिकॉज परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. देअरफॉर AD इज इक्वल टू हाफ इंटू 12 मीन्स AD इज इक्वल टू 6. तर AD आपल्याला 6 मिळाला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा आपण ओरली कॅल्क्युलेट करू शकतो. पहा, या ठिकाणी CD आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 3, 4, 5 हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. आपल्याला हायपोटेनियस दिलेला आहे 10 आणि इथं 6 आहे म्हणजे तो 3चा ट्वाईस आहे. 3 टू ज 6, 5 टू ज 10 म्हणजेच 4 टू ज 8. म्हणजे लेंथ CD किती येणार आहे तर 8 सेंटीमीटर येणार आहे. आपण पाहूया येते का. चला प्रोसेसने सॉल्व करूया. इन ट्रायंगल ACD मेजरमेंट ऑफ अँगल ADC इज 90 डिग्री. पहा, ACDमध्ये ADC हा 90 डिग्री आहे आणि ADC 90 डिग्री असल्यामुळे तो राईट अँगल ट्रायंगल झाला. देअरफॉर बाय पायथागोरस थिरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. 10 स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. आता हा 6 स्क्वेअर इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल मायनस होईल. मीन्स 10 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ CD स्क्वेअर. 10 square is 100, 6 square is 36 is equal to CD square. 100 minus 36 is 64 means CD square is equal to 64. Therefore, CD is equal to square root of 64, taking square root on both the sides, and square root of 64 is equal to 8 centimeter. Therefore, length CD is 8 centimeter. Therefore, the distance of the chord from the center of the circle is 8 centimeter. तर हे आन्सर आपल्याला ओरलीही मिळालं होतं, पण रेग्युलर आपल्याला सोडवताना प्रोसेसने जावं लागेल. स्पर्धा परीक्षेला किंवा स्कॉलरशिप परीक्षेला तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. प्रॅक्टिस सेट 17.2. तर प्रॅक्टिस सेट 17.1 छोटा आहे, 4च एक्झाम्पल आहेत आणि 17.2 मध्ये फक्त 2 एक्झाम्पल आहेत. त्यामुळे हे दोन्ही प्रॅक्टिस सेट आपण एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पहा पहिला प्रश्न. द डायमीटर्स PQ अँड RS of the circle with center C are perpendicular to each other at C. पहा, PQ आणि RS हे डायमीटर आहेत आणि ते C या पॉईंटमध्ये परपेंडिक्युलर आहेत. स्टेट why arc PS and arc SQ are congruent. तर PS आणि SQ हे का कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. राईट द अदर आर्क्स विच आर कॉन्ग्रुएंट टू आर्क PS. तर PSची कॉन्ग्रुएंट असणारे इतर आर्कसुद्धा आपल्याला सांगायचे आहेत. सोल्युशन पहा. डायमीटर PQ परपेंडिक्युलर डायमीटर RS इज गिवन. तर PQ आणि RS हे डायमीटर परपेंडिक्युलर आहेत हे आपल्याला त्यांनी दिलेले आहे. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल PCS is equal to measurement of angle SCQ is equal to measurement of angle PCR is equal to measurement of angle RCQ is equal to 90 डिग्री. कारण हे जर परपेंडिक्युलर असतील तर हे सगळे अँगल काय असणार आहेत 90 डिग्री असणार आहेत. द मेजर ऑफ द अँगल सबस्टेंडेड ॲट द सेंटर बाय अन आर्क इज द मेजर ऑफ द आर्क. तर हा अँगल आणि आर्कचं मेजर काय असतं सेम असतं.
Therefore, measurement of arc PS is equal to measurement of angle PCS, and measurement of angle PCS is given 90 degree is equal to 90 degree, means measurement of arc PS is equal to measurement of angle PCS is equal to 90 degree is the first equation. Also, measurement of arc SQ is equal to measurement of angle SCQ is equal to 90 degree is the second equation. Therefore, from 1 and 2, measurement of arc PS is equal to measurement of arc SQ, means PS and SQ are congruent. Therefore, arc PS congruent arc SQ. If the measures of two arcs of a circle are same, then the two arcs are congruent. त्यांची मेजर सेम आहेत म्हणजे ते कॉन्ग्रुएंट आहेत. आपल्याला त्याने अजून काय विचारले तर अजून कोणते आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. मेजरमेंट ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल पी सी आर इज इक्वल टू 90 डिग्री. पहा, मेजरमेंट ऑफ आर्क पी आर, पहा measurement of arc PR is equal to measurement of angle PCR, and measurement of angle PCR is 90 degree. Therefore, measurement of arc PR is equal to measurement of angle PCR is equal to 90 degree is the third equation. Also, arc RQ, measurement of arc RQ is equal to measurement of angle RCQ is equal to 90 degree is the fourth equation. From equation 1, 3 and 4, measurement of arc PS is equal to measurement of arc PR is equal to measurement of arc RQ. Both are 90 degrees. Therefore, arc PS congruent arc PR congruent arc RQ. If the measures of two arcs of a circle are same, then the two arcs are congruent. Therefore, arc PR and arc RQ are congruent to arc PS is proved. Second question, in the adjoining figure O is the center of the circle. दिलेल्या फिगरमध्ये O हा काय आहे तर सेंटर आहे सर्कलचा. whose diameter is mn. mn हा काय आहे डायमीटर आहे. मेजर ऑफ सम सेंट्रल अँगल्स आर गिवन इन द फिगर. तर काही सेंट्रल अँगल्सची मेजर आपल्याला फिगरमध्ये दिलेली आहेत. हेन्स फाइंड द फॉलोइंग. तर त्याचा उपयोग करून आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट, मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी अँड मेजरमेंट ऑफ अँगल सी ओ डी. तर ए ओ बी हा अँगल आणि सी ओ डी हा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सोल्युशन, सेगमेंट एम एन इज द डायमीटर ऑफ द सर्कल. एम एन हा डायमीटर आहे आणि ते गिवन आहे. सेगमेंट एम एन इज डायमीटर ऑफ सर्कल इज गिवन. अँगल ए ओ एम प्लस अँगल ए ओ एन इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल इन अ लिनियर पेअर. आता ए ओ एम आणि ए ओ एन हे सेमी सर्कलमधले अँगल आहेत म्हणजे लिनियर अँगल आहेत आणि त्यांचं मेजर 180 डिग्री असतं. देअरफॉर ए ओ एम प्लस ए ओ एन इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ एम प्लस, आता ए ओ एन म्हणजे कोणता अँगल आहे. ए ओ एन मीन्स ए ओ बी प्लस बी ओ एन. मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी ओ एन इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. AOM is 100 plus measurement of angle AOB plus measurement of angle BON is 35 degree is equal to 180 degree. 100 plus 35, 135 means measurement of angle AOB plus 135 is equal to 180 degree. आता हा 135 या ठिकाणी प्लस आहे, तो जर आपण त्या बाजूला पाठवला राईटला तर तो मायनस होणार आहे. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 135. हा प्लस 135 इकडे आल्यानंतर मायनस झाला. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 45 डिग्री. 180 मधून 135 मायनस करा, 45 डिग्री. आल्सो मेजरमेंट ऑफ अँगल DOM प्लस मेजरमेंट ऑफ अँगल DON इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन अ लिनियर पेअर.
ज्याप्रमाणे AOB पहा या ठिकाणी AOM प्लस AON हे दोघे लिनियर पेअर होते, त्याप्रमाणे DOM प्लस DON हे दोघे सुद्धा काय आहेत, लिनियर पेअर आहेत. त्यामुळे त्यांची सुद्धा ॲडिशन किती असणार आहे, 180 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल DOM प्लस, आता DON म्हणजेच काय, मेजरमेंट ऑफ अँगल COD प्लस मेजरमेंट ऑफ अँगल CON इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. मेजरमेंट ऑफ अँगल DOM इज 100 and measurement of angle CON is 35. Therefore 100 plus measurement of angle COD plus 35 degree is equal to 180 degree. The 100 degree plus 35 degree means 135 degree. Measurement of angle COD is equal to 180 degree minus 135. हा plus 135 इकडे आल्यानंतर मायनस झाला. 180 minus 135 is 45 degree. Therefore measurement of angle COD is also 45 डिग्री. म्हणजे आपल्याला AOB आणि COD या दोघांची मेजर मिळाली. AOB इज 45 डिग्री, COD इज ऑल्सो 45 डिग्री. आता त्यामधला क्वेश्चन सेकंड काय पहा, शो दॅट आर्क AB कॉन्ग्रुएंट आर्क CD. तर आर्क AB हा आर्क CDशी कॉन्ग्रुएंट आहे, आपल्याला त्यांनी दाखवायला सांगितलेलं आहे. मेजरमेंट ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल AOB and measurement of angle AOB is 45 degree is the first equation. Measurement of arc DC is equal to measurement of angle DOC and measurement of angle DOC is also 45 degree. Therefore measurement of arc AB is equal to measurement of arc DC from equation first and second. या ठिकाणी ABचंही मेजर 45 आणि DCचंही मेजर 45 means measurement of arc AB is equal to measurement of arc DC. Therefore arc AB congruent arc DC or CD. If the measures of two arcs of a circle are same, then two arcs are congruent. त्यांची मेजर सेम आहेत, त्यामुळे ते आर्क काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. थर्ड क्वेश्चन काय पहा त्यामधला, शो दॅट कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD. आता AB ही कॉर्ड CD या कॉर्डशी कॉन्ग्रुएंट आहे हे दाखवायचं आहे. पहा, आर्क AB कॉन्ग्रुएंट आर्क CD हे आपल्याला माहीत आहे. आर्क AB कॉन्ग्रुएंट आर्क CD. देअरफॉर कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD. आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्डसुद्धा काय असणार, कॉन्ग्रुएंट असणार. का, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट आर्क्सला ज्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स असतात त्या काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर कॉर्ड AB अँड कॉर्ड CD आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. Do like and share this video. Thank you.